सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आपण बरेच दिवस आपल्या आयुष्यातले खूप छान जात असतात आणि मध्येच कधीतरी खूप वाईट दिवस येतात। हे दिवस आल्याच्या नंतर आपण सुद्धा विचार करतो की इतके सुंदर माझे दिवस असताना हे मध्येच असं काय झालं की ज्याने माझे चांगले दिवस निघून गेले आणि वाईट दिवस यायला सुरुवात झाली। तर असं का होतं मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगते। आणि जर का तुमच्या बरोबर असं होत असेल किंवा तुमच्या आजूबाजूला जे कोणी लोक असतील आणि त्यांच्या बरोबर सुद्धा असं काही होत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच जाऊन शेअर करा। तर आपण काय करतो की आपल्या घरातल्या बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या इतरांना अगदी कळत न कळत त्यांना त्या गोष्टी ऐकायच्या असोत किंवा नसोत तरी पण आपलं मन आपण कुठेतरी हलकं करण्याचा प्रयत्न करतो आणि समोरच्या व्यक्तीला आपल्या घरातल्या चांगल्या वाईट सर्व गोष्टी सांगत असतो। तर काही लोक असे सुद्धा असतात की आपल्या घरात जे काही चाललेलं असतं त्या गोष्टी ऐकण्यात त्यांना खूप सारा इंटरेस्ट असतो आणि त्यांना आपल्या घरातल्या काही गोष्टी माहिती पडल्या की खूप आनंद होतो। तर काही लोक असे असतात की त्यांना आपला खूप हित असतो, हितचिंतक असतात आपले, त्यांना आपल्याबरोबर झालेला वाईट गोष्टी त्यांना आवडत नसतात, आपल्याबरोबर चांगलं झालेलं त्यांना पाहायचं असतं। असे समाजात खूप सारे लोक असतात, आपल्या आजूबाजूला अगदी आपल्या जवळचे सुद्धा खूप लोक असतात। तर अगदी जवळच्या लोकांपासून सुरुवात करायची आहे आपल्याला। तर आपण काय करायचं आहे, आपल्या घरात कुठलीही गोष्ट असू द्या, नवरा बायकोंची पर्सनल गोष्ट असू द्या किंवा आपले सासू सासरे, आपली मुलं, आपला नवरा, फॅमिलीतली कुठलीही गोष्ट असू द्या, चांगली किंवा वाईट, बिलकुल कुठलीही गोष्ट आपल्या घरातली इतरांशी शेअर करायची नाही। जर का अगदीच तुमच्या घशापर्यंत ती गोष्ट आली, अगदी काहीतरी वाईट असेल किंवा खूप चांगलं असेल, सांगायचं असेल तर अशा व्यक्तीला सांगा की ती व्यक्ती अशी असेल की तुमच्या दुःखात दुःख आणि सुखात सुख मानणारी अशी एकतरी व्यक्ती आपल्या जीवनात असलीच पाहिजे आणि असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता। अदरवाईज तुम्ही कुठल्याही व्यक्तीला सांगाल आणि त्यांना जर तुमच्या वाईटावरचा खूप आनंद होत असेल तर अगदी तुमचे वाईटच होणार आहे। शिवाय बऱ्याच लोकांना आपल्या नवऱ्याचा पगार किती किंवा आपली स्वतःची कमाई किती किंवा आपली मुलं किती पैसे कमवतात किंवा सुना आपल्या जर असतील तर ती सुना किती पैसे कमवतात किंवा तुमचा बिझनेस किती रुपये तुम्हाला वर्षाचे किंवा महिन्याचे उत्पन्न काढून देतो, अशा खूप साऱ्या गोष्टी लोकांना ऐकण्यात खूप इंटरेस्ट असतो आणि आपण सुद्धा अगदी भोळ्या मनाने समोरच्याला सगळ्या गोष्टी सांगत असतो। त्याने काय होतं तर त्यांना त्याची जळण होत, म्हणजे त्यांना जळण होते आतल्यात की आम्हाला का बरं होत नाही, आमचे असे चांगले दिवस का बरं येत नाही, असं खूप लोकांना असतं। बघा अशा लोकांना किंवा आपण कधीही कोणाच्या एकदम मनात जाऊन पाहू शकत नाही की आपल्यावर जळणारे किती लोक आहेत किंवा आपलं चांगलं बघणारे किती लोक आहेत। तर त्यामुळे आपण कधीही कोणाला अगदी अंधविश्वास ठेवून कुठल्याही गोष्टी घरातल्या शेअर करू नका। अगदीच तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही डायरी सुद्धा लिहू शकता, त्यात तुम्ही चांगल्या वाईट सर्व गोष्टी अगदी बिनधास्तपणे लिहू शकता, परंतु ती सुद्धा डायरी कोणाच्या हातात लागणार नाही ह्याची काळजी घ्यायची असते। तर काय होतं, ह्याने आपल्या प्रगतीवर जळणारे लोक असतात त्यांना खूप जळण होते आणि आपले चांगले दिवस जे असतात ते आपले जातात आणि लगेच आपल्याला वाईट दिवस दिसायला लागतात आणि तेच आपल्याला जीवनात आपल्या नको असतात। काय होतं ना की बऱ्याच लोकांना हाच असा असतो, एक विचार असतो की ह्यांच्याकडे गाडी आहे, ह्यांच्याकडे बंगला आहे, ह्यांच्याकडे दागिने आहेत, ह्यांच्याकडे पैसा आहे, तो सर्व माझ्याकडे का बरं नाही। तर बघा तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्यांच्याकडे आहे माझ्याकडे नाही तर तुम्ही प्रयत्न करा। प्रत्येक माणूस प्रयत्न करतो आणि आपल्या आपल्या कर्माचे दिवस चांगले किंवा वाईट आपल्यावर ओढावून घेत असतो। तर आजचा विषय तुम्हाला नक्कीच कळला असेल की आपण आपल्या पर्सनल गोष्टी लोकांबरोबर शेअर करतो आणि आपले वाईट दिवस येतात आणि तेच लोकांना हवे असतात। तर अशा सर्व गोष्टी टाळा आणि तुमचे सुद्धा चांगले दिवस येतील, वाईट दिवस निघून जातील, अशा गोष्टी टाळल्याने। तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।